नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. गुगलवर जर एक तुम्ही सर्च केला हु इज फेकू, तर तुम्हाला लोक किती वेगवेगळ्या प्रकारे याचा शोध घेत आहेत त्याची यादी तुम्हाला दिसेल. हु इज फेकू इन इंडिया, हु इज फेकू नंबर 1, हु इज फेकू इन द वर्ल्ड. आणि त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर सर्च रिझल्ट मध्ये तुम्हाला एकाच व्यक्तीचा चेहरा दिसेल आणि तो आहे नरेंद्र मोदी यांचा. त्यामुळे भारतातील अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की देशातील नव्हे जगातील सर्वाधिक खोटं बोलणारी व्यक्ती कोण आहे, सातत्यानं खोटं बोलणारी व्यक्ती कोण आहे, तर ती आहे नरेंद्र मोदी. परंतु नरेंद्र मोदी यांना या स्पर्धेमध्ये एक मोठा स्पर्धक आता मिळालेला आहे आणि तो स्पर्धक आहे डोनाल्ड ट्रम्प. हे डोनाल्ड ट्रम्प किती खोटं बोलतात, तर 2016 ते 2020 या काळामध्ये ते राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राहिलेले होते. त्या काळाचा जो लेखाजोखा आहे तो वॉशिंग्टन पोस्ट यांनी फॅक्ट चेक करून मांडलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की 4 वर्षामध्ये तब्बल 30,573 वेळा ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष म्हणून खोटं बोललेले आहेत किंवा दिशाभूल करणारे असे काही जे स्टेटमेंट विधानं आहेत ती त्यांनी केलेली आहे. अगदी आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा जो पहिला महिना झाला त्या महिन्यामध्ये ते तब्बल 13 वेळा खोटं बोललेले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून खोटं बोललेले आहेत, मिसलिडिंग किंवा दिशाभूल करणारे असे जे आहेत ते स्टेटमेंट त्यांनी केलेले आहेत. आजचाच जो सीएनएनचा हा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये अजून एका खोट्याची भर पडली आणि त्याचा संबंध भारताशी आहे म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. तर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की अमेरिकेची USAID नावाची एक संस्था आहे ती 1961 मध्येच तत्कालीन जे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे होते त्यांनी ती स्थापन केलेली होती आणि त्या माध्यमातून जवळपास 101 देशांमध्ये ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, मानवी हक्क असतील किंवा लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी ते फंडिंग देतात. त्या अंतर्गत त्यांचे जवळपास 10,000 इतके कर्मचारी देखील आता आहेत. आणि आता ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी एलॉन मस्क, टेस्लाचे जे प्रमुख आहेत आणि एक्स पूर्वाश्रमीचं जे ट्विटर हे माध्यम आहे त्याचे ते मालक आहेत, तर त्यांनी एका डिपार्टमेंटचं प्रमुख केलेलं आहे. हे डिपार्टमेंटचं काम काय आहे, तर जिथे अधिक खर्च होतोय, अननेसेसरी नको असा जो खर्च होतोय त्याच्यावरती चाप लावणं. आणि मग त्याच्या अंतर्गत त्यांनी असं ठरवलंय की USAID मधून ज्या काही निधी हा इतर देशातील वेगवेगळ्या संस्थांना दिला जातो तो सगळा आता बंद करायचा. आणि त्या संदर्भाने बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले की USAIDच्या माध्यमातून भारताला $21 मिलियन म्हणजे 21 दशलक्ष डॉलर्स इतका जो पैसा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे, त्यातला काही पैसा दिलेला आहे. $21 मिलियन म्हणजे आजच्या हिशोबाने साधारणतः 180 कोटी रुपये. आणि हा जो निधी आहे तो भारतामध्ये मतदारांच्या जागृतीसाठी वापरण्यात आला असं ते म्हणाले. आणि हे म्हणताना खरं तर त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना टोला देखील मारला. ते असं म्हणाले की मी भारताच्या पंतप्रधानांचा आदर ठेवतो, पण भारत हा एक असा देश आहे जो आपण जी गोष्ट किंवा जो माल आपण भारताला निर्यात करतो त्याच्यावरती सर्वाधिक कस्टम ड्युटी लावतो आणि मग अशा या देशाला आपण कशासाठी हा निधी द्यायचा असा प्रश्न त्यांनी त्यामध्ये उपस्थित केला. तर यावर लगेचच भाजपचे सगळे जे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, काही गोदी मीडियाचे पत्रकार आहेत, त्यांनी लगेच त्याच्यातून निष्कर्ष काढण्यास सुरुवात केली की हे पैसे नेमके आले कोणाकडे, हे कोणत्या कामासाठी वापरण्यात आले, मग हे काँग्रेस निवडून यावी यासाठी हे पैसे देण्यात आले होते का, मग काँग्रेसलाच याचा फायदा झाला का. अशा सगळ्या ज्या थेअरीज आहेत त्या या गोदी पत्रकारांनी आणि भाजपच्या सगळ्या नेते मंडळींनी पूर्ण दिवसभर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मांडल्या. आणि आजचा इंडियन एक्सप्रेस पेपर जेव्हा आला तेव्हा सगळ्यांना खरं काय ते कळालं आणि डोनाल्ड ट्रम्प किती खोटं बोलतात हे देखील लक्षात आलं. इंडियन एक्सप्रेसनं हे स्पष्टपणे दाखवून दिलंय की ते $21 मिलियन ज्याच्याविषयी डोनाल्ड ट्रम्प बोलतायत ते USAID या संस्थेनं भारताला दिलेले नव्हते, त्यातली दमडी देखील भारताला आलेली नव्हती, तर ते जे पैसे आहेत ते बांगलादेशला देण्यात आलेले होते. आणि त्यामधील जो काही निधी आहे तो कुठे कुठे कसा कसा वापरण्यात आला याचा सगळा जो तपशील आहे तो इंडियन एक्सप्रेसनं या फॅक्ट चेक रिपोर्टमध्ये सविस्तर तपशिलामध्ये दिलेला आहे. बरं, आता याच्यातली भाजपची दांभिकता पहा. 2014 पासून गेली 10-11 वर्ष भाजपचं सरकार आहे. विदेशातून कोणाला किती फंडिंग मिळतं, त्या फंडिंगचा नेमका कशासाठी वापर केला जातो हे देखील भाजपला माहित आहे, कारण सर्व शासन यंत्रणा, सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या भाजपच्या ताब्यामध्ये आहेत. आणि तरी देखील असा
ट्रम्प यांनी आरोप केल्यानंतर तो आरोप चुकीचा आहे, ट्रम्प हे खोटं बोलतायत, हे खरं तर सरकारकडून बाहेर यायला हवं होतं, हे खरं तर भाजपच्या प्रवक्त्यांनी मांडायला हवं होतं. पण तसं न करता हा पैसा जणू काही काँग्रेसच्याच खात्यामध्ये आलेला होता आणि काँग्रेसने त्याचा निवडणुकीसाठी वापर केला, असा जो अपप्रचार आहे तो भाजपनं केला. आणि म्हणूनच काल देखील काँग्रेसने ही मागणी केलेली होती की युएसएड या संस्थेकडून आजपर्यंत जेवढा निधी आलेला आहे तो किती निधी आला, तो कोणत्या संस्थांना गेला, त्या संस्थांचं ऑडिट काय सांगतं, तो कोणत्या कामांसाठी वापरला गेला, या सगळ्याचा जो व्हाईट पेपर आहे तो भाजप सरकारनं मांडला पाहिजे. पण अर्थात केंद्र सरकार हे मांडणार नाही, कारण केंद्र सरकारला माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प हे खोटं बोलतायत. परंतु ते खोटं बोलतायत हे बोलण्याचं धाडस दुर्दैवाने भारताच्या पंतप्रधानाकडे किंवा या सरकारकडे नाही, आणि म्हणून ते खोटं बोलतात. हे लोक मात्र त्याच्यावरती नाचत राहतात.